नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एम-एस-एफ भरती 2024 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 4-5 दिवसापूर्वी जे आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ जे एम-एस-एफची जे आहे मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झाली होती. पण त्या भरतीमध्ये जे आहे मित्रांनो 12वी पासवाल्या मुलांना फॉर्म भरता येत नाही. ठीक आहे, तर तुम्हाला ते जाहिरात तुम्हाला दाखवून देतो. हे बघू शकता हे जाहिरात. तर या एम-एस-एफ भरतीमध्ये जे आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता या ठिकाणी काय मागितलं आहे. नमूद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून पोलीस निरीक्षक, सशस्त्र, निशस्त्र या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, त्याचबरोबर किमान शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर, एवढं या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता मागितलं होतं. तर ही जी एम-एस-एफची भरती आहे मित्रांनो ही 12वी पाससाठी निघाली नव्हती. तर हे जे महाराष्ट्र पोलीस दलात ते जे सेवानिवृत्त अधिकारी आहेत त्यांच्यासाठी जे मित्रांनो ही एम-एस-एफची भरती निघाली होती. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते की एम-एस-एफची भरती कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर एम-एस-एफ भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता हे फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं-मुली जे आहे एम-एस-एफ भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, तर पहा अजूनही मित्रांनो एम-एस-एफची भरती निघाली नाही आहे. तर एम-एस-एफची जी आहे मित्रांनो जाहिरात आली होती, पण ते सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी, जे पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो ती एम-एस-एफची भरती निघाली आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर 12वी पास करिता नवीन एम-एस-एफ भरती कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा. त्याचबरोबर एम-एस-एफ भरतीमध्ये उंची किती राहते, त्याचबरोबर छाती किती राहते, काय काय प्रोसेस असते. तर एम-एस-एफ भरतीमध्ये मित्रांनो लेखी परीक्षा नसते. तर एम-एस-एफ भरतीमध्ये तुमचं ग्राउंडवर जे आहे मित्रांनो सिलेक्शन होत असते. ठीक आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर एम-एस-एफ नवीन भरती कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की एम-एस-एफ भरती कधीपर्यंत निघणार आहे, त्याचबरोबर उंची किती आहे, त्याचबरोबर सर्व पात्रता तुम्हाला एम-एस-एफ भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून एम-एस-एफ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा सर्वात आधी तुम्हाला एम-एस-एफ भरतीमध्ये पात्रता काय लागते ते तुम्हाला सांगून देतो. तर एम-एस-एफ भरतीमध्ये वयोमर्यादा हे मित्रांनो 18 ते 28 लागते. त्याचबरोबर एम-एस-एफ भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता हे फक्त मित्रांनो 12वी पास लागते. त्याचबरोबर आपण महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असलं पाहिजे, म्हणजे डोमिसाईल असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचं जे सिलेक्शन आहे एम-एस-एफ भरतीमध्ये, जे तुमचे 12वीचे टक्के, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगचे मार्क्स जे आहे मित्रांनो या ठिकाणी प्लस होत असते. तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग असते आणि पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग असते. तर तुम्हाला उदाहरण सांगतो या ठिकाणी, जर समजा तुम्हाला 12वीमध्ये 70च्या वरती टक्के असले तर तुम्हाला 50 गुण दिल्या जाते. त्याचबरोबर तुम्ही जर 100 मीटर हे 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी मारलं तुम्हाला डायरेक्ट 50 गुण दिल्या जाते. तर 12वीचे मार्क, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग धावणीचे मार्क हे 100 पैकी जे मित्रांनो मेरिट लागत असते. तर अशा प्रकारे जे एम-एस-एफ भरतीचा मेरिट लागत असते. तर जे 2020ला जे भरती निघाली होती, 2020ची जी भरती आहे मित्रांनो ते पुढे ढकलण्यात आली होती. ते 2022मध्ये जे आहे मित्रांनो कंप्लीट केली होती 7000 जागांसाठी. तर त्यामध्ये महाराष्ट्रातील भरपूर मुलं जे आहे मित्रांनो सिलेक्शन झालं त्यामध्ये, आणि वेटिंगचे सुद्धा त्यामध्ये बरेच मुलं घेतले. आणि ज्यांना मित्रांनो फक्त 50 मार्क होते, ठीक आहे, ज्यांना फक्त 50 मार्क होते 100 पैकी, त्यांचं मित्रांनो त्यामध्ये सिलेक्शन झालं होतं वेटिंगमध्ये. ठीक आहे, तर एम-एस-एफमध्ये जे आहे 50पर्यंत मित्रांनो कटअप लागला होता. ज्यांना 50 मार्क होते त्या 50वाल्या मुलांचं सुद्धा एम-एस-एफ भरतीमध्ये सिलेक्शन झालं आणि त्यांचं ट्रेनिंगसुद्धा झालेलं आहे. ठीक आहे, तर पहा एवढा खूप कमी कटअप लागला होता, कारण की जागा मित्रांनो 7000 जागा होत्या, एवढ्या जागा होत्या तरी भरपूर मुलांनी एम-एस-एफ भरतीमध्ये फॉर्म भरला नव्हता 2020मध्ये. ठीक आहे, तर बरेच मुलं जे मित्रांनो आता पस्तावत आहे की सर एम-एस-एफ भरती नेमकी कधी निघणार आहे. तर पहा यासाठी तुम्हाला पात्रता या ठिकाणी दाखवून देतो. तर या भरतीमध्ये उंची 170 सेंटीमीटर लागते पुरुष उमेदवारांसाठी. महिला उमेदवारांसाठी यामध्ये 157 ते 160 सेंटीमीटर उंची लागते. त्याचबरोबर यामध्ये वजन तुमचं 60 किलोच्या वरतं असलं पाहिजे. त्याचबरोबर छाती यामध्ये 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर एम-एस-एफ भरतीमध्ये जे पगार भेटते मित्रांनो हा 17,000पर्यंत एवढा पगार असते. आणि एम-एस-एफची जी ड्युटी आहे मित्रांनो हे फक्त 8 घंट्याची ड्युटी असते. आणि एम-एस-एफची ड्युटी कुठं असते ते तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी.
तर पहा MSFची जी ड्युटी असते तर पहा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत केंद्र व राज्य शासनाची कार्यालय, त्यांचे उपक्रम, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, शासकीय किंवा निमशासकीय संस्था याद्वारे याबाबतीत स्वतंत्र तरतूद करून निर्माण केलेले मोठे पूल, विशेष आर्थिक क्षेत्र, खाजगी बंदरे व लहान धक्के धरणे व द्रुतगती मार्ग इत्यादी पायाभूत सुविधांना आणि मॉल्स, मल्टिप्लेक्स, क्लब, हॉटेल इत्यादी यासह वाणिज्यिक आस्थापनांना सक्षम प्राधिकारी यांनी केलेले विशेष विनंतीवरून सुसज्ज मनुष्यबळामार्फत व्यावसायिक सेवा पुरवून त्यांचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी व त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी अशा आस्थापनांना व संस्थांना तंत्रविषयक सल्ला देण्याकरिता मनुष्यबळामार्फत सुरक्षा संरक्षण पुरवणे हे महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तर या ठिकाणी मित्रांनो MSF भरतीचे जे आहे मित्रांनो ड्युट्या असतात आणि MSFची जी ड्युटी आहे हे फक्त 8 घंटेची असते. ठीक आहे. तर पहा MSFची जी आहे मित्रांनो अजूनही भरती निघाली नाही आहे. ठीक आहे. तर MSFची जी आहे मित्रांनो हे भरती निघत असते. एक लक्षात ठेवा 2000 बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर MSF भरती कधी निघणार आहे ते तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी. तर MSFची जी भरती आहे मित्रांनो हे निघत असते. तर 2016 मध्ये सुद्धा मित्रांनो MSFची भरती आली होती. त्यानंतर 2016 नंतर मित्रांनो 2018ला MSFची भरती आली होती. त्यानंतर 2018 नंतर मित्रांनो 2020ला मित्रांनो MSFची भरती आली होती. तर मागच्या भरतीमध्ये जर आपण गॅपांचा जर विचार केला तर जवळपास 2-2 वर्षाच्या गॅपा MSF भरतीमध्ये पडल्या होत्या. म्हणजे 2-2 वर्षानं जे MSF भरती अगोदर निघायची. पण जे 2020ला मित्रांनो MSFची भरती निघाली होती ते मित्रांनो 7000 जागांसाठी निघाली होती पूर्ण महाराष्ट्रासाठी. ठीक आहे 2020ला. आणि ते भरती मग कॅन्सल करण्यात आली होती. त्यानंतर ते भरती जे मित्रांनो 2020ची जी भरती आहे हे 2022 मध्ये अचानकच घेण्यात आली होती. ठीक आहे. तर यामध्ये काय झालं होतं की मित्रांनो MSFची जी भरती आहे हे 2020ची 2022 मध्ये घेण्यात आली होती. आणि त्यामध्ये काय झालं होतं की ज्यांना मित्रांनो 50 मार्क होते त्यांना सुद्धा ते पण मुले सिलेक्शन झालं त्या भरतीमध्ये MSF मध्ये. आणि भरपूर मुलांचं MSF भरतीमध्ये सिलेक्शन झालं. आणि आता एवढ्यात MSF मध्ये काय होतं मित्रांनो वेटिंगचे मुलं जास्त घेतले त्यांनी. त्याचबरोबर जे महाराष्ट्र पोलीस दलातले जे मुलं आहे त्यांना सुद्धा मित्रांनो जे वेटिंगवाले आहेत त्यांना सुद्धा MSF मध्ये घेण्यात आलं आहे. तर त्यांनी जे मित्रांनो वेटिंगचे मुलं MSF मध्ये सध्याच्या कंडिशनला घेतलेले आहे. ठीक आहे. आणि ज्यांना वेटिंगवाले जे मुलं होते त्यांचं मित्रांनो ट्रेनिंगसुद्धा झालं आणि आणखीन त्यांना जे अजूनही ड्युट्या भेटायच्या. ठीक आहे. जे पण मुले MSF मधून जे वेटिंगला होते त्यांना अजूनही मित्रांनो MSF भरतीमध्ये ड्युट्या भेटायच्या आहे. ठीक आहे. तर MSFची भरती मित्रांनो सध्या काही अपडेट नाही MSF भरतीबद्दल. पण तरी मित्रांनो इथून एक तर 2024च्या निवडणुकीच्या अगोदर मित्रांनो निघण्याचे काही ना काही चान्सेस आहे कमी प्रमाणात. तरी जवळपास मित्रांनो या ठिकाणी 40 ते 50% चान्सेस बनते की 2024च्या निवडणुकीच्या अगोदर निघू शकते. किंवा मग 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर नाही निघाले तर मग मित्रांनो 2024 नंतर तुम्हाला 2025 पर्यंत जे मित्रांनो MSF भरती जे मित्रांनो पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. तर एवढ्या लवकर तर काही MSF भरती निघणं कारण की शक्य नाही. कारण की ज्यांचं सुद्धा ट्रेनिंग झालं आहे तेच मुलं जे आहे मित्रांनो त्यांना अजून ड्युट्या भेटायच्या आहे. ठीक आहे. तर MSF मध्ये जे आहे वेटिंगची जास्त मुलं घेतलेले आहे. तर पहा मित्रांनो MSF भरती कधी निघू शकते. जे पण मुले MSF भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही मित्रांनो MSF वरच मित्रांनो डिपेंड राहू नका. तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी सुद्धा करा. MSF भरतीला जोड म्हणजे 2 याची तयारी चालू ठेवा जेणेकरून MSF भरती निघाली नाही तर पोलीस भरती निघणारच आहे. पोलीस भरती निघाली नाही तर MSFची भरती निघणारच आहे. ठीक आहे. तर कारण की महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ग्राउंड आहे आणि MSF भरतीमध्ये सुद्धा ग्राउंड आहे. तर पहा जे पण मुले MSF भरतीची तयारी करत असाल तर महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी सुद्धा करा. कारण की महाराष्ट्र पोलीस भरती सुद्धा निघणार आहे. तर एकाच ह्याच्यावर मित्रांनो तुम्ही डिपेंड राहू नका. तर MSFची भरती कधीपर्यंत कधीही येऊ शकते. तर कधी अपडेट मित्रांनो MSF भरतीचा पडू शकते. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. MSF भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती MSF भरतीबद्दल. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.